शिहांद्री सिजा जीवन मुक्त भावे श्री दत्त भेटा रे जीवन गा सुखाचे हे जन दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी दत्ता वाचोनिया चौसष्टे मदेया नाही देव ध्याया अन्ने जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी बाळानंद म्हणे प्रसिद्धांत पाहणे मनाचे ब्रह्मने जाईल तेव्हा मनाचे ब्रह्मने जाईल तेव्हा सुखाचे हे जन दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी दुःख समयाचे नाही कोणी दत्ता प्रभू श्री दत्त भेटावे जीवनगा सुखाचे हे जन दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी प्रस्तुत पदयात्रेच्या निमित्ताने नांदेड ते माहूर गोदा तटाच्या काठीपासून तर शिहांद्री पर्वतावर येण्याचा योग महाराज एका संतांच्या आशीर्वादामुळे आज या आपण सर्व जमलेले भाविक मंडळी, ज्ञानी मंडळी, गुणीजन मंडळी, तुम्ही आम्ही
पदयात्रेला का आलो, नेमकं येण्याचं काय कारण आहे, पदयात्रेला का यावं, येण्याचा काय तुम्हाला लाभ होतो. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार, कया काय फार शिकवावे. जोपर्यंत तुम्हाला लाभ होऊ शकत नाही, कोणतीही गोष्ट लाभाशिवाय आपण करू शकत नाही. म्हणून आज तिसऱ्या दिवसांची सेवा गुरुमाऊलींच्या कृपेने श्री श्री 1008 अष्टकौशल्ये श्री महंत नारायणगिरीजी गुरु बाळी गुरुजी महाराज वडगुंपा माहूर या पवित्र स्थानातील सिंहाद्रीच्या खोऱ्यातील सिंहाद्री पर्वतावरील असे महान संत असणारे, त्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही अख्ख्या महाराष्ट्राची भूमी. सर्व माझे जमलेले मायबाप, आपण चालून चालून थकलेले आहोत. जेवणासाठी आपल्या कीर्तनाला विलंब झाला आणि भजनी मंडळाला अति गुणीजन आणि नेहमी आमच्या सोबत, आम्ही 25 वर्षापासून एवढा संच आमच्या मागे असतो मायबाप. म्हणून उत्कृष्ट असे मृदंग वादक अमोल गुरुजी पेडगावकर, जिल्हा परभणी, तालुकाही परभणीच, आणि आता आमचे गायक असणारे एकदम उत्कृष्ट गाणारे, आता एकाहून बळी, याचं काही तुम्हाला वर्णन करता येत नाही. आणि नाव घेत बसल्यानंतर आपल्याला वेळ लागते, मी तुमचाच आहे. म्हणून बोरगाव येथील गुरुकृपा भजनी मंडळ थडी बोरगाव, गुरुकृपा भजनी मंडळ मौज आळंदी, गुरुकृपा भजनी मंडळ मौज चिटमोगरा आणि सर्व जमलेले आणि गुरुकृपा भजनी मंडळ असणारे जरीकोट चौंडी येथील राजाराम पाटील, हक्के पाटील, सर्व हे जमलेले बालाजीराव राजुरे, सर्व काही उत्कृष्ट असे जमलेले माझे उत्तम आणि गुणीजन असणारे. आता मला कीर्तन कितीही वेळ करावं असं वाटतं, पण टाइम फार जीवनात महत्वाचा आहे. त्यासाठी मी काही जास्त घेणार नाही. मी तुम्हाला माहित आहे आमची अवस्था आहे कशी आहे. मना मना म्हणता काय मना म्हणता, आमच्या ध्यानात राहिना हो, आम्हाला काय येईना. आपण इथं उभारलेले आहोत आणि तुमच्या बळ मला जसं खोट्याच्या बळ वत्स जसं उड्या मारते त्या प्रकाराने आम्हाला सर्व साथ देणारे त्यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. आणि येथे जमलेले सर्व मायबाप, खरोखर तुम्ही भाग्यवान आहोत मायबाप. आपण या संसाराला लाथ मारून 7-8 दिवस आपण एक जर पाऊल आपण सिंहाद्री पर्वताकडे टाकलं तर सिंहाद्री पर्वताचं काय महात्म्य आहे, सिंहाद्री पर्वतावर दररोज किती कोटी देवता येतात हे तुम्हाला पाहायचंय. या मृत्यू लोकामध्ये दत्तात्रय प्रभू या जीवाच्या उद्धारासाठी आले. अवतार कुठं झाला, आले कुठे, हे महत्वाचा तुम्हाला भाग जाणून घ्यायचंय. म्हणून प्रथम गुरु माऊलीला नमस्कार करून कीर्तन रूपी शिवेला आपण सादर करू. नमन माझे गुरु
शहांद्रीशी जाय जीवन मुक्त भावे श्रीदत्त भेटावे जीव लगा. आपण फक्त अभंगातलं महत्वाचं आपण बोलू 1 तासाच्या आत, कारण आता 10:30 जवळपास वाजलेले आहेत आणि तसा तर 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम असतो. आपण पायी चालून चालून थकलेले आहोत यांची आम्हाला जाणीव आहे. फक्त आता मला काही नाही, तुम्हाला माहित आहे. फक्त आता ज्या पद्धतीने एखादी बालक आपल्या आई पुढे बोबडं बोलण्याचा प्रयत्न करते, आई हर्षयुक्त ऐकते आणि दुसऱ्या शेजारीला सांगते माझ्या बाळ्या कसा बोलतो, तशी आमची ही अवस्था आहे. म्हणून शहांद्रीची महत्व का, तुम्ही आम्ही पायी का यावं, नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. कारण जोपर्यंत तुमचं आमचं शरीर सशक्त आहे तोपर्यंत तुम्हा आम्हाला पदयात्रा करता येतं. जर तुमचं आमचं शरीर जर थकलं, आता पदयात्रा निघाली म्हटल्यानंतर तुमचा आमचा जीव तळमळतो. कसा तळमळ लागली गुरुराया चरण देखावया. आता त्यावेळेसची तळमळ आपल्या काहीच कामाची नसते. जोपर्यंत तुमच्या आमच्या अंगामध्ये बळ आहे, तुका म्हणे बळ देतो ते तात्काळ. फळाचं बळ तुम्हाला मिळणारच आहे, पण तुम्ही आम्ही फळ कोणतं घ्यावं. तुम्ही आम्ही सिंहाद्रीला का यावं, संत तीर्थयात्रा का काढतात. कारण जप तप क्रिया कर्म हे सगळे काही व्यर्थ जाणार आहेत. जप तप कर्म क्रिया नेम धर्म नसता आनंद नाम धरिते व्यर्थ. आता तुम्ही आम्ही जप केलो, तप केलो, तीर्थ केलो, यात्रा केलो, सप्तपुऱ्या केलो, 4 धाम केलो, अख्खी पृथ्वी जरी फिरून आलो तर तुम्हाला त्याच्यातला काही शेष भाग, काही फळ तुमच्या आमच्या पदरात पडणार नाही. तुम्ही मसाल महाराज एवढे फिरून फिरून आता कुंभमेळ्याला गेलेले लोक आहेत, तिथं गेल्यानंतर काही पुण्य लागत नाही का. प्रत्येकाच्या बोलण्याचा भाग वेगळा असतो. मी संतांच्या वाक्यावर बोलतो, माझ्या मनाचं कधीच बोलत नाही आणि बोलता येत नाही. म्हणून तीर्थयात्रामध्ये तुमच्या आमच्या जीवाची बेजारी तर एक तर अर्थाची हानी, 2 बेजारी होतात. मग आता या कलियुगामध्ये दुसरं काहीच साधन नाही. कोणतं साधन आहे? नाम सह कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तुम्ही आम्ही सिंहाद्रीला पायी का यावं? अहो तुमच्या आमच्याकडे आता भरपूर असे सुविधा झालेल्या आहेत. रात्रीच महाराजांनी सांगितले की घरून 2 तासापर्यंत तुम्ही आम्ही सिंहाद्रीला येऊ शकतो. विज्ञान युग एवढं पुढे गेलेलं आहे, पण त्या विज्ञान युगाच्या साह्याने जर तुम्ही आम्ही जर दर पौर्णिमेला जरी गेलो तर आपल्या पदरात तेवढं पुण्य पडत नाही. म्हणूनच तुम्हाला कुठून तरी मुख्य ठिकाणाहून तुम्हाला निघायचं. तुम्हाला मार्ग कोण दाखवलं? मार्ग दावून गेले अभी दयानिधी संत दे. कारण देव सगुण किंवा निर्गुण या दोन्हीची सगुण आणि निर्गुणाची ओळख करून देणारे तुम्हाला मायबाप म्हणजे संत मायबाप आहे. कारण देव कसा आहे हे तुम्हाला माहित नाही. माहिती करून देणाऱ्या जगतामध्ये जगाच्या कल्याण संतांच्या विभूते, जगाच्या कल्याण संतांच्या विभूते.
तुमचं जीवन सार्थ ठरलेलं आहे, पण तुम्हा आम्हाला गुरुची संताची भेट झाली नाही, देवाची भेट झाली नाही. मग तुम्हाला देवाची जर ओळख व्हायचं असेल तर तुम्हाला प्रथम संताची संगत करावी लागते. आपण कुठं शिकतो? संसार करतो सिनले दादल्या विपुनानले गहू. संसार करता 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 तुम्हा आम्हाला एवढा शीन आला, एवढं संसारामध्ये तुम्हाला कष्ट झाले. संसार किती जरी अट्टासाना केला तर ते दुःखाचंच मूळ आहे. संसार किती थाटानं करा, पण आपण परमार्थ जेवढा संसार तुम्ही आम्ही थाटानं करतो तेवढं परमार्थ थाटानं करू शकत नाही. त्याला भाग्यच लागते, भाग्यच लागते. भगवंत तुम्हाला केव्हा म्हणतो, भाग्याला तुम केव्हा घरे दर्शन मने जी आत्मा राम तुझ मी आलो गा शरण पावेगा प्रभू राया तोडी गा बंधन. तुमच्या आमच्या संसाराचं बंधन जर तोडायचं असेल तर संताशिवाय मार्ग नाही. तुम्हाला संत मार्ग सांगतात की शिहांद्रीसी जावे. आता आपण जावे कुठं? थाटा माटा तुम्ही आम्ही लहानपणी आजोळा जातो. कुठं? मामाच्या गावाला जाऊया, तुम्हाला मामाचं गाव लहान असताना अति आवडीचं वाटतंय आणि तरुण ताटा वेंडा झालं की मामाला विसरून जाते. आता कुठं जाते मी? थाटून आहे का नाही, गोड घालून. लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला. कुठं जातो? सासरवाडी मध्ये बरं काय. जसं तुम्हाला सासरवाडी आहे तसं जीवालाही खूप सासरवास झाला. जीवाला सासरवास झाला. कुणाचा झाला हो? तुम्हाला कळतं काय? तुम्ही आम्ही सासरवासाने एवढे गांजलेले आहोत, एवढे गांजलेले आहोत, इतके गांजून गेलो. आशा, मर्षा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, भुली, इच्छा, वासना ही तुमच्या आमच्या पाठीमागे लागल्यामुळे तुम्ही आम्ही सासरमध्ये गांजून गेलो आणि तुम्हाला माहेर जा वाटतं. एखादी बाईले सासरला नांदायला येतं, सासरला नांदायला आल्यानंतर तिलाच नेहमीचीच माहेरची आठवण येते. आपण म्हणतो आठवण होते देवा मन गुंतले संसारी, तुझ बिन देवा आता मज कोण तारी, तुझ बिन देवा आता मज कोण तारी. आता गोड गोड मला बोला वाटते, तुम्ही गोड गोड ऐकायला, पण आपल्याला टाइम नाही करते. म्हणून तुम्हाला संताकडे जायचंय, शिहांद्रीचं महत्व विचारायचं. शिहांद्रीचं का महत्व आहे हो? का सिंहाद्रीला जावं? आता प्रत्येक म्हणतात ज्याच्या त्याच्या भगवंतांच्या ज्याच्या त्याच्या माहेरात ऐकले. कोणी म्हणले माझी माहेर पंढरी आहे
माहेरा जावंसं वाटलं. मग या जीवाचं माहेर कोणतं असेल तुम्हाला शोधायचंय बरं का. आपला नेमका बाप कुठं आहे, आपली आई कुठे आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही आई बापाला भेटणार नाही तोपर्यंत मनातलं सुख दुःख तुम्ही आम्ही कोणापुढे मानणार नाही. आई बापाशिवाय सासरमध्ये दुःख जर झालं तर इतरांना सांगता येत नाही. मग आपल्या चेहऱ्यावरून आपली आई पारख करते. सासरवरून आपली लेक जर घरला आली माहेरला आली अगोदर आपल्या लेकीवरच्या चेहऱ्यावर आई पाहते. का ग आई म्हणते बरं काय, का ग तुला सासूरवास झाला का. आणि तिला खिन्न मनाला उत्तर देते नाही ग आई, मी अगदी चांगली आहे. माझ्या सासरचे लोक अगदी चांगले आहेत. हे फक्त कुठून बोलते, कुठून बोलते माय, फक्त ती वरून बोलत असते. पण त्या मनात तिच्या दुःखाची सारखी हुरहुर असते मायबाप, सारखी हुरहुर असते. तसं तुम्हाला मला संसारात आल्यानंतर संसाराचा सागर भरला. आपण नेहमी म्हणतो संसार सागर दुस्तर भ्रांती मायापूर कैसा उतरू मी पहिलं पार चिंता पडली फार देवा तू म्हणून आपल्या बापाला भेटायचं आहे. आपले बाप कोण आहे. बाप
आपला बाप कुठं आहे? शिहांद्री शिखरी दत्त उभा आहे, देव उभा आहे, साधू संत वंदिते पाय. पूर्वी गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, वाहन नव्हते, म्हणजे गरीब लोकांना घोडी गाडव काही मिळायचं नाही. बरं, फक्त आपली पायी यात्रा का करावं? एक पाऊल जर तुम्ही आम्ही भगवंताकडे टाकलं तर भगवंत एवढा आनंदी होईल मायवा. आपल्या ते आता प्रत्येक जीवाला आपल्या एवढे जेवढे जीव आपण शिहांद्री पर्वताकडे निघालोत ना, तर प्रत्येक जीवाकडे सूक्ष्म दृष्टीने गुरु महाराज आपल्याकडे पाहत आहे आणि हसत आहे. आपला मजकूर गेला, कोणाला गेला? आपल्या धन्याला गेला. आपले पत्र कोणाला गेले? धन्याला गेले. कोण्या धन्याला? आनंद मालकाला गेले. आपण निवेदन पत्र पाठवले आहे की आई बाबा, आता आम्ही तुम्हाला सगळे बहीण भाऊ मिळून आम्ही तुमच्याकडे यायला लागलेलो आहोत. देवाला कळालं बरं काय? ज्या दिवशी तुम्ही आम्ही नांदेडहून निघालो तिथूनच भगवंताला आपला मजकूर कळाला आणि दत्तात्रय प्रभू शिहांद्रीवर राहून आणि तुमची आमची वाट सारखी बघत आहेत. म्हणून साधक अभंगाच्या पहिल्या चरणात
महाराज म्हणतात की सिंहाद्रीशी जावे कशासाठी जावे आणि काय झालं म्हणून जावे. आपण डॉक्टरकडे जातो बिमार नसताना जातो का असताना जातो. हो, आपण बिमार झाला तरच आम्ही डॉक्टरकडे जातो, अन्यथा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आपण जरी गेलो तर सहज डॉक्टर आपल्याला विचारतात कस काय पाटील बरं आहे का. बरोबर, दुसरं काही विचारणार नाही, त्याच्या चेहऱ्यावर पाहतात आणि कस काय पाटील बरं आहे का. बाकी तुम्हाला काही विचारणार नाही. आणि ज्यावेळेस आपला सुकला चेहरा दिसल्यानंतर आपण डॉक्टरकडे गेले पाटील यू डोंट वरी, मी आहे ना. आता तुम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे, मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोण म्हणतं? डॉक्टर. मग तुमच्या आमच्या पाठीमागे आम्ही सिंहाद्रीला का जावं, जावे का म्हटलं संतांना. संतांनी तुम्हाला का म्हटलं की बाबा सिंहाद्रीला कशासाठी जा, जाण्याचं नेमकं कारण काय, आपल्याला जावंच लागतं काय आणि जावंच काय. जावं विचार करायला बरं काय, विचार करूनच बोला, बोलून पुन्हा विचार करून. शब्द एक शस्त्र आहे बरं का, आणि त्याला जोपासून वापरणार. एखादी हात्यारानं मारलं तर चालेल, पण शब्द एवढे कठीण आहेत महाराज. एक बार जर शब्द मुखातून गेल्यानंतर जिंदगीवर त्याचा वळ घुसल्या जाणार नाही. म्हणून तुम्हाला विचारपूर्वक बोलायचं आहे. संत महात्मे तुम्हाला सिंहाद्री पर्वताकडे जा कोण्या कारणाने सांगतात, त्याच्या मागे कारणाने. आपण आता देवाला भेटण्यासाठी निघालो, फक्त पायी दिंड्याचे एक कारण आहे. सगळ्यांनी मिळून जावं, एकटा जाऊ नये म्हणून. संत एकटे जर गेले असते तर त्यांचा एकट्याचाच उद्धार झाला असता बरं का. म्हणून संतांनी सगळे लेकरं घेऊन आहे का नाही, आपल्याला कुठं जाईल. जशी माय, आपली माय माहेरला एकटी जाते का, 4-5 पिल्ले घरी सोडली आणि एकटीच माहेरला निघाली, असलेला माय म्हणावं का. नाही, 4-5 लेकरं जरी असले तर ह्या एक कडेवर, ह्या एक कडेवर, या एक खांद्यावर, या एक खांद्यावर, एक डोक्यावर, एवढे लेकरं घेऊन आई आपल्या माहेरकडे जाते. म्हणजे तुमचे आमचे संत मायबाप तुमच्या आमच्या जीवाला प्रबोध करतात की बाबा सिंहाद्रीशी जावे. कशासाठी जावे, जीवन मुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे, जीव लगा. अति सुंदर अभंग आहे आणि माझी इथं बुद्धी कमी आहे. अभंग एकदम सुंदर आहे, पण हे अभंग सोडवण्याची कॅपॅसिटी भगवंतानं माझ्याकडे दिलेली नाही. पण माझ्या तर्कबुद्धीने या अभंगाला मला कशी वळण देता येईल, तुम्हाला कशा प्रकारचं समजून दाखवण्याचा फक्त मी अभ्यासाला बोलत नाही, प्रयत्नाला बोलतो. अभ्यास वेगळा आणि प्रयत्न वेगळे. अभ्यास केल्यानंतर पाठांतर होते, बहुत केले पाठांतर, परिवर्म राहिले दूर. तुम्हाला फक्त प्रयत्न करावा लागतो. ट्राय अगेन, ट्राय शिव, ट्राय अगेन. पुन्हा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, पुन्हा सिंहाद्रीला जायचंय, पुन्हा जायचंय. का जायचंय हो, कशासाठी जायचंय, जाण्याचं नेमकं कारण काय. तुम्हा आम्हाला जीवन मुक्ती घ्यायची. किती मुक्ती आहेत असं तर सांगे. गुरुचा मुक्तीचा दाता, गुरुदेह चालविता, हरे पातकाची वेता, गुरुचे स्मरण केलिया, गुरुचे स्मरण केलिया. गुरु 4 मुक्त्या गुरुच्या पायाखाली लोळण घेत आहेत, पण कैवल्य मुक्ती गुरुच्या हातात आहे. कुठे आहे? 4 मुक्त्या गुरुच्या पायाखाली आहे, आणि जी 5वी जे जीवन मुक्ती आहे ते प्रभूच्या हातात आहे. तुम्हाला मला देऊ लागलेले आहे. आपण कशामुळे, आपल्याला कोणतं जरी दान वाढायचं असेल तर कशाने वाढतो,
आहे की नाही? एखाद्या अतिताला तुम्हाला दान वाढायचं आहे तर तुम्हाला दोन्ही तळवे एका ठिकाणी आणून, आहे की नाही, तुम्हाला दान वाढावं लागतं. तसं दान तुम्हाला गेलेले आहे. मग आपल्याला देवा हे चिदान देई, लक्ष लागो तुझ्या पायी, तुझ्या नामाचा विसर न पडावे दिगंबर. म्हणून तुम्हाला सिंहाद्रीशी जावे. कशासाठी जावे? जीवन मुक्तीसाठी जावे. जीवन मुक्ती म्हणजे नेमकी काय? जीवन मुक्ती. आता स्वरूपता, सरिता, सायुज्यता, स्वरूपता, आणि हे जीवन मुक्ती आहे. कैवल्य मुक्ती वेगळी, निर्गुण मुक्ती वेगळी. 7 मुक्ती आहेत. पण 8वी मुक्ती म्हणजे हे जीवन मुक्ती आहे. आणि तुम्हाला सिंहाद्रीकडे गेल्यानंतर जीवन मुक्त होणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणाऱ्या मुक्तीला जीवन मुक्ती म्हणतात. आणि ते कुठं भेटते? कोणाला भेटावं लागेल? ते मुक्ती जर आम्हाला जर भेटायचं असेल तर सिंहाद्रीशी जावे, जीवन मुक्त व्हावे, श्रीदत्त भेटावे. भेटावे म्हणजे जीव लगा. जीवाचा जीवलग कोण आहे? जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ, गुरु बिना आप्त नाही कोणी. आता आप्त म्हणजे अभंगाच्या कीर्तीच्या सुखाचे जना तिच्या घेतलाचे, सुखाचे कोणीच होत नाही. सगळे सुखालाच तळमळ करतात. ज्याच्यापाशी सुख आहे तिथंच वास्तव्य करतात. पण आपल्याला दुःख प्राप्त झाल्यानंतर आपल्या वास्तव्यासाठी कोणीच येत नाही. येतात का? ज्यावेळेस आपल्यावर दुःखाचा डोंगर पडला, दूरनच लोक हाय हाय म्हणतात. बरं काय? दूरनच अरे कसं झालं, असं व्हायचं नव्हतं बाबा, असं घडायचं नव्हतं बाबा. फक्त दूरनच आपल्याला बोलतात. पण जवळ येऊन ज्या पद्धतीने एकदा हातीचं आणि सुसरीचं युद्ध लागलं, कुठं? पाण्यात. बरं काय? समुद्राच्या काठी सुसरीचं आणि हत्तीचं युद्ध लागलं. सुसर आत खेचू लागली, हाती वर येण्याचा प्रयत्न करू लागला. आणि त्याचे छोटे मोठे 2-4 लेकर होते. हत्तीने होता, हत्तीने होती. हत्ती आता संकटात मगर मिठीमध्ये पडला. आणि मगर मिठीमध्ये पडल्यानंतर सगळे लोक परतून गेले महाराज. त्या मगर मिठीपासून त्या हातीला कोणी सोडू शकले नाही. फक्त दुर्लच बघायला लागले. अबा बाबा तुमचं कसं झालं? आपली अवस्था तशीच आहे बरं का. आपली सुद्धा जीवनाची तशीच अवस्था आहे. म्हणून हे सगळे सुखान आपल्यापाशी सुख असलं, आपल्यापाशी संपत्ती असलं, आपल्यापाशी ऐश्वर्य असलं,
आपल्यापाशी धन असलं की सगळे लोक तुमच्या आमच्याकडे पाहतात आणि तुमचा आमच्या गोडवा जातात. आणि ज्यावेळेस तुमची आमची सुख संपत्ती धन ऐश्वर्य निघून गेल्यानंतर तुम्हाला कोणी बोलत नाही. मायबा बोलते काय? म्हणून सुखाचे हे जण दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी. आपल्याला मला बोलावं वाटलं कोणी वेळ कमी आहे. आपल्याला 11लाच कीर्तन संपवायचे, राहिले 5 मिनिटं. 11च्या मध्येच केवळ आपल्याला आता 3च मिनिटं बोलायचे, राहिले 2 चरण. सुपरस्टार ड्रायव्हर कोणाला म्हणतात? जितक्या कमी वेळात गाडी माहूरला नेला की हे ड्रायव्हर चांगला. मजा पुरतं बरं, आजच्या पुरतं. मी का म्हणतो मला काहीच हे ना म्हणून म्हणतो बरं काय. कसं संपा म्हणतो तुम्ही ऐकण्याला तयार हो. ऐकून माझं काय सगळं त्याची घागर रे रिकामी रामा म्हणल्यावर माझं काम आहे. आमच्या माथ्यात काहीच बसलं नाही. आमच्या माथ्यात सगळा अख्खा संसारच बसलाय. माझं घर, माझं दार, कोणाचे हे घर, आपला जीव उबगून गेलेला आहे. याला कोणी शांती देणार नाही. सगळे सुखाचे आहेत. दुःखाला तुमच्या आमच्याकडे कोणी परतून पाहत नाही. पण दुःखाकडे एक पाहणारा माझा माय बाप आहे. अभंगाच्या उत्तरार्धात
चौसृष्टीमध्ये या नाही देव ध्याया. अन्य कोणी शब्द का वापरला? अन्य हा शब्द का वापरला? अन्य म्हणजे दुसरा नाहीच, तोच एक आहे. म्हणून आता एक करा दृढ भाव धरा, जाऊ चला माहुरादाश्रमाने. म्हणून तुम्ही आम्ही माहूरला निघालो. माहूर म्हणजे आपल्या जीवाचं माहेर आहे. माहूर म्हणजे कोणतं? आपण जे माहूरला चाललोत ना, आपलं स्वतःचं माहेर वेगळं, पण सगळ्या जीवाचं माहेर कोणतं आहे? माहूर वेगळं काय. आणि सगळ्याचा बाप, सगळ्याची आई तुमची आमची वाट पाहत बसले. म्हणून दत्ता वाचो निया. चारी सृष्टी. किती सृष्टी? कर्म सृष्टी, विकार सृष्टी. आता तुम्हाला पाठांतरच आहे चारी सृष्टीचा, सांगायला काही गरज नाही. चारी सृष्टीमध्ये कोणीच नाही आणि चारी सृष्ट्या ही नाशाच्या आहेत, विनाशाच्या आहेत. म्हणून चारी सृष्टीच्या दैवता कोणाचं स्मरण करतात? चारी सृष्टीच्या दैवता ठाई ठाई भवरूपवंता, तेही नाम जपती सर्वता, अवधूताचे सप्रेम. अवधूताचे सहप्रेम म्हणजे प्रेमानं चार सृष्टीच्या दैवता कोणाचं भजन करतात? आनंद परिपूर्ण दैवत आहे. कोण कोण भगवंताचं स्मरण करते? ब्रह्म विष्णू आणि हर, तेही स्मरती दिगंबर. अजून कोणा कोणाचे अवतार? ब्रह्मविदेचे अवतार, तेही दत्त नाम स्मरती. ब्रह्मविदेचे अवतार कोणते कोणते? राहुल, चांदेव, गुंडम, चक्रधर. हे कोणाचं स्मरण करतात? मग आता हे जर स्मरण करत असतात तर आपण करावं का नाही भगवंताचं स्मरण? दत्त दत्त म्हणावं का नाही? आनंद आनंद म्हणावं का नाही? आपण पायी यात्रेला निघालो हे अगदी खरंय. कोणी जावं म्हणून निघाले, कोणी लई मजा आहे म्हणून निघाले. निघण्याचे प्रकार आले 900. याच्या 3 जातीचे माणसं आहेत बघा. 900, हावशे आणि गौशे. बरं काय? आता आपल्या प्रत्येक दिंडीमध्ये आपण एवढ्याच बसलेले, कोण कोणाच्या रंगाचा आहे जास्त ओळखून घ्या बरं. आपल्याला सांगायची गरज नाही. कोणी नवसान आले, माझ्या मुलीला मुलगा नाही, माझ्या पोराला मुलगी नाही, हे नवस होईल बरं काय. माझ्या मुलाला नोकरी नाही, काही नाही, भानगडी नाही, हे नाही ते नाही. म्हणून तुम्ही आम्ही काही जण भगवंताला नवस केलेले आहोत आणि कोणी नवसानं निघाले, कोणी निघाले म्हणून निघाले. तेव्हा हौसन लई हौसन लई दिवसानं लई हौसन. वर्षाला एक बार जायचं आहे. चला की उग इकडी तिकडी उड्याच, आपल्या मुखात दत्त नाही. मग आता पार यात्रेला निघाले की माय तुझ्या लेकीला लेकर किती काय करायचं ना तू? लेकीला किती, लेकाला किती, मुलीचं झालंय की नाही, मुलाचं झालंय की नाही, आहे का नाही? हे कशाला? आहे का नाही? नको नाही. याच्यातून तुम्हाला सावध व्हायला
पाऊल टाकला की दत्त म्हणायचं. ते खरी यात्रा आहे बरं काय. एक आपण पाऊल टाकला आणि महत्वाचं आहे बरं काय, उगाच 10-5 पाऊल टाकलं एक बी दत्त नाही. आता एवढं चलून बी आपल्या काही कामाचं नाही. म्हणून आपल्याला शेवटच्या चरणामध्ये बाळानंद म्हणे पुरुषे दत्त पावणे.